पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय धावपटूने 100 मीटर शर्यत 10.09 सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे गुरिंदर वीर सिंग यांनी. प्रश्न 2, मेट्रो मंडे हा उपक्रम कुठे सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 3, आयजीयू दक्षिण भारत कनिष्ठ मुले गोल्फ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे विहान जैन यांनी. प्रश्न 4 पाहूया. केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम राधाकृष्णन यांची. प्रश्न 5, 6,000 किलोमीटर लांबीची सीमा अभेद्य करण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रकल्पाची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 मेला. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 8, कोणत्या संस्थेने भारताचा पहिला एक्सचेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह करार रेन मुंबई लॉन्च केला? तर त्याचं उत्तर आहे NCDEX यांनी. प्रश्न 9, प्रकाशित झालेल्या नमुना नोंदणी प्रणाली SRS बुलेटिन 2024 नुसार भारतातील कोणत्या राज्याचा बाल मृत्यू दर सर्वात कमी आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याचा. प्रश्न 10 पाहूया. खेत बचाओ अभियान कोणत्या संस्थेद्वारे राबवले जाते? तर त्याचं उत्तर आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे. प्रश्न 11, भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला किती लाख कोटी रुपयांच्या विक्रमी लाभांश वितरणास मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2.87 लाख. प्रश्न 12, मे 2026 मध्ये दक्षिण कोरियामध्ये भारतीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर त्याचं उत्तर आहे इमर्जिंग पार्क इथे. प्रश्न 13 पाहूया. भारतीय नौदलासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसलचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे संघमित्र. प्रश्न 14, हरियाणाचे पहिले कॉन्स्टेलेशन गार्डन कोणत्या वन्यजीव अभयारण्यात विकसित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सरस्वती वन्यजीव अभयारण्यामध्ये. प्रश्न 15 पाहूया. द्विपक्षीय प्रवेश करारावर स्वाक्षरी करून भारताने कोणत्या आफ्रिकन देशाच्या WTO मधील प्रवेशाला पाठिंबा दिला? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया या देशाला. प्रश्न 16, कोणत्या संघाने आपले पहिले इंडियन सुपर लीग 2025-26 चे विजेतेपद पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे ईस्ट बंगाल FC या संघाने. प्रश्न 17, तुलसी गबार्ड यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदाचा राजीनामा दिला? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाचा. प्रश्न 18 पाहूया. भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाइन दुरुस्ती आणि ओव्हरऑल सुविधा कोणत्या शहरात उभारली जाईल? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 19, पूर्णपणे डिजिटल बँकिंग स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 20 पाहूया. मे 2026 मध्ये भारतीय राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी संघाच्या मुख्य विदेशी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे देव कजिन्स यांची. प्रश्न 21, मे 2026 मध्ये मणियूर गावात 12व्या शतकातील वीरगल्लू वीरशिला सापडली. हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 22, कोणत्या प्रख्यात भारतीय संगणक शास्त्रज्ञ आणि IIT कानपूरच्या संचालकांची लंडन येथील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे प्रा मनिंद्र अग्रवाल यांची. प्रश्न 23 तुमच्यासाठी. कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.